आणि आता सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊयात. फॉर्म भरताय, काय भावना आहेत मनात? चौथ्यांदा खासदार होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होण्याच्या वाटेवर आज फॉर्म भरताय, कशी भावना आहे? एकतर बारामती लोकसभा मतदारसंघ, इंडिया अलायन्स, आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं. आणि ह्यावेळी जो विश्वास सगळ्याच सहकाऱ्यांनी मित्रपक्ष जो माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच. आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. वाढलेल्या जबाबदारीसोबत आव्हान वाढले असं तुम्हाला वाटत नाही का? एस्पेशली त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला तुमच्या घरातून माझं असं म्हणणं आहे की वाढलेल्या जबाबदारीसोबत आव्हानही वाढलंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण यावेळी तुमच्या घरातून थेट ही लढत होती. मला वाटतं माझ्यासाठी, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही आहे. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय त्याचा मी फारसा विचार करत नाही, कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या 18 वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा, मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाही आहे. त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढलेली. ताई, फडणवीस खरं तर काल मुक्कामी त्यांनी असं सांगितलं की ही बारामतीची जी निवडणूक आहे पवार घराण्यात म्हणजे अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणुकीत उतरल्याशिवाय चुरशीची होणार नव्हती, त्यामुळे पवार कुटुंबातून असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. आणि शरद पवार सुद्धा त्यावेळी आमच्यासोबत येणार होते, पण त्यांनी ऐन वेळा दगाफटका केला. म्हणजे मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. तर ते खरं बोलले, ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे. त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला, ह्या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिले, असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. दुर्दैव आहे की हे सातत्याने बोलतात एक, पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट बाहेर आहे. यावेळी पहिल्यांदा असं झालंय की साहेबांना, तुम्हाला आणि इतकंच नाही तर अगदी महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागतं. शरद पवार बारामतीत कुठे अडकले? ते राज्याच्या दौऱ्यावर बऱ्यापैकी पवार साहेबांचे जे दौरे बारामती किंवा भेटीगाठी चालल्यात, सभा घेतात, मेळावे घेत आहेत, यातनं असं लक्षात येतं तुम्ही दौरा बघा ना त्यांचा. लेट्स गो बाय डेटा बाय एव्हिडन्स जाऊया. फडणवीस असं म्हटले की पुत्रप्रेमामुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा डाव मातोश्रीकडनं केला जाणार होता. दुसरं त्यांनी असं म्हटलंय की 2021ला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते, आता ऐन वेळेला त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. तुम्हाला पण ही टेप ऐकून कंटाळ नाही आलाय? वास्तव काय आहे? आरोप करायचे, पळून जायचं, आरोप करायचे, पळून जायचं. शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला जास्त रेलेव्हन्स राहतो ना. आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात. माझं म्हणणं आहे, इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे? त्यांना शरद पवारांशिवाय दुसरा काही दिसतच नाही ना. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की गेले 10 दशक पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते. याचा अर्थ की तेच नाणं 6 दशक टिकतं आहे ना महाराष्ट्रामध्ये. आणि शेवटी बघा, शेवटी आंब्याच्या झाडाला अजित पवार म्हणतात की 15 वर्ष तुम्ही काही विकास केला बारामतीमध्ये. काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, फक्त आमचं बटन कचाकच दाबा. त्यावरून टीका झाली. आता सर्व ग्रामीण भाषेत गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी होती. माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी.
दादा असं म्हटलं की 10 वर्ष झाले निधी कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये आणला नाही इथल्या खासदारांनी, त्यामुळे आता आमच्या विचाराचा जो आमचा खासदार आहे, कॅन्डिडेट निवडून द्या आता यापुढे निधी कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा. मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतील. चित्रवहिनी बोलताना असंही म्हणायला परवा की आता जे काही संबंध आमच्यामध्ये बिघडलेले आहेत ते निवडणुकीनंतर सुधारू सुद्धा शकत आहेत. एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाहीत. म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी. त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसतो. पवार साहेबांच्या विधानावरून दादा असं म्हणाले की एवढे वयस्कर आहेत समुद्रातले साहेबांनी असं बोललं ऐकल्यानंतर तळपायाच्या मस्तकात गेली 40 वर्ष तुम्ही सूनच म्हणता लेख कधी म्हणाला. मला असं वाटतं ह्याच्यावर खूप चर्चा झाली आहे. पवारसाहेब स्वतः म्हणजे की त्यांना मिसकोट केलं. तेव्हा अजून काय बोलायचं, जरा दुष्काळावर प्रश्न विचारा ना. या देशामध्ये आता 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सुनेचे, सुनेला निवडून द्यावं. पण कुठली सासू लढली आहे? पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे? माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही. माझं आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई. त्याच्यामुळे सासू मला तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील, सुमती काकी असतील, भारती काकी असतील, आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील, माझी स्वतःची आई असेल, आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपर्यंत कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही. त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही, कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता, तो त्यांचा निर्णय होता. पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.